आजचा व्हिडिओ बॉडी मेजरमेंट यावर आहे। तर आपण एखादा ब्लाऊज जेव्हा आपण कटिंग करतो या स्टिचिंग करतो त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे बॉडी मेजरमेंट। आपण जेव्हा मापे टाकतो ते परफेक्ट असणं खूप गरजेचं असते। त्याच्यानुसार आपल्याला आपल्या ब्लाऊजची फिटिंग आणि फिनिशिंग ही खूप सुंदर येत असते। तर आज आपण ब्लाऊजचं माप कशा पद्धतीने घेतल्यावर आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग आणि फिटिंग हे खूप सुंदर येणार आहे आपण ते बघूया। सगळ्यात पहिले आपण मापे कुठून घ्यायची हे बघूया। आपण आपला गळ्याचा जो मध्यभाग येते तिथे सरळ या लाईनीमध्ये तिथून आपल्याला माप टाकायला सुरुवात करायची आहे, जे की आपला जो कुर्ती किंवा आपलं ब्लाऊजचं नेक आहे त्याच्यानुसार नाही, तर आपल्याला आपला शोल्डर जे मध्यभाग आहे तिथूनच घ्यायचा आहे। आणि इथे लागेल तर आपण एक पिन लावून घेऊ, म्हणजे जेणेकरून आपलं बॅक साईडचं माप आणि फ्रंटचं माप हे बिलकुल सेम यायला पाहिजे। इथे मी अशी पिन लावून घेतलेली आहे सरळ। बघू शकता तुम्ही माझ्या कुर्ती शोल्डर ते पाठीमागे आहे आणि माझं जे मध्यभाग आहे ते माझं इथे बरोबर आलेलं आहे। ठीक आहे, आपण आता या पिन जवळ बरोबर आपला टेप धरून ठेवणार आणि आपण समोरचे जे फ्रंटचे जे माप आहे आपण ते टाकू। मला फर्स्ट आपण नेकचं माप टाकूया। आपल्याला आपलं नेक किती डीप हवं आहे त्याच्यानुसार आपण त्याचं माप घेऊया। आता इथेच फ्रंटला आपण विचारून घ्यायचं की आपल्याला नेक किती पाहिजे। त्यांना इतकं हवं असेल त्याने तर बरोबर माप घेऊन 5 आणि मला पर्यंत ब्लाऊजचं नेक हवापर्यंत मी बरोबर 7 इंचचं नेक घेणार आहे। त्याच्यानंतर आपलं दुसरं माप येते शोल्डर टू अपेक्स पॉईंट। आपला टेप इथेच ठेवायचं, त्याला हलवायचं नाही। त्याच्यानंतर आपण अपेक्स पॉईंट जवळ आपल्याला ठेवायचं आहे। इथे माझं शोल्डर टू अपेक्स पॉईंट आहे 10.5 इंच, हा आपला दुसरा माप झाला। त्यानंतर आपला तिसरा माप आहे शोल्डर टू लोअर चेस्ट। तर आपला हा इथे एक शेप तयार होतो आणि जसं शेप तयार होतो त्यानुसारच आपल्याला टेपला घेऊन जायचं। जितकं आतमध्ये जाईल तितकं आतमध्ये त्यांना बोटाच्या सहाय्याने घेऊन जायचं। आणि इथे किती इंच आपल्याला येते माप ते बघूया। माझं इथे 13.5 इंच आलेलं आहे। ठीक आहे, हे लोअर चेस्टचं माप झालं। इथे लोअर चेस्टचं असं माप टाकून घ्यायचं। त्याच्यानंतर आपल्याला ब्लाऊजची लेंथ ही किती पाहिजे त्यानुसार कुणाला 1 इंच 2 इंच इतकी वाढवायची आपण वाढवू शकतो। आता मला इथे ब्लाऊजची लेंथ इथपर्यंत हवी आहे, त्याचं माप येते माझं 15.5 इंच। ठीक आहे, कारण की इथे 15.5 इंच यासाठी येते कारण की आपल्या इथं कर्व येते, आपला फुगे जो भाग असतो त्याच्यामुळे आपण इथे अंदर आपलं जे लोअर चेस्ट आहे त्याचं माप घेतलं। त्याच्यानंतर आपल्याला किती इंच आपल्याला ब्लाऊज पाहिजे त्यानुसार, कारण की आपण जर लोअर चेस्टवर 1 इंच जर माप घेतलं तर जेव्हा आपण हात वरती करतो ते आपलं ब्लाऊज वरती जाते, त्यामुळे आपण कमीत कमी 1.5 इंच किंवा 2 इंच असं माप टाकायचं। जेव्हा आपण शोल्डरचं माप घेतो ते कशा पद्धतीने कुठून घ्यायचं, पण खूप भरपूर जणांना शोल्डरचं माप जमत नाही। तर जेव्हा आपल्याला या आपला जो हा इथे गॅप येते रेष येते जी तिथं संपते तिथून आपल्याला सरळ जाऊन बाहेरच्या साईडला आपल्याला माप घ्यायचं आहे। ठीक आहे, म्हणजे ते आपलं शोल्डरचं माप राहणार। मी तुम्हाला दाखवते। आणि शोल्डरचं माप आपण हे खूप असं वरून किंवा खूप असं खालून अशा पद्धतीने नाही घ्यायचं आहे। आपल्याला हे बरोबर शोल्डरचं माप या पद्धतीने घेत आहे त्याच पद्धतीने शोल्डरचं माप घ्या। आता आपण शोल्डरचं माप घेत असताना या साईडला जे आहे इथून आतमध्ये या साईडला असं करून इथे जायचं बरोबर। आपल्या इथे फिंगर इथे आपला टेप ठेवायचा आणि दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला तशाच पद्धतीने करायचं आहे। आणि माझं इथे शोल्डरचं माप येत आहे 13.5 इंच। त्यानंतर आपल्याला बॅक साईडचं माप टाकायचं। आता बॅक साईड आपल्याला लेंथ किती घ्यायची आहे ते आता इथे जी पिन लागून आहे त्याच्याचनुसार आपल्याला इथे टेप ठेवायचा आहे आणि बॅक साईडची लेंथ घ्यायची आहे। मला बॅक साईडची लेंथ किती हवी आहे आपण क्लायंटला विचारायचं, त्यानुसार मला किती बॅक साईडची लेंथ हवी आहे तुम्ही तुमच्यानुसार बॅक साईडची लेंथ घेऊ शकता।
माझी इथे बॅक साईडची लेंथ येते 13.5 इंच. ठीक आहे. आणि आपल्याला गळा आपल्याला जसं का आपण ते किती डीप ठेवणार किंवा आपल्याला बेल्ट ब्लाऊजचा किती ठेवायचा हे आपण क्लायंटला त्यावेळेस विचारून घ्यायचं की आपल्याला तुम्हाला ब्लाऊजचा जो बेल्ट असतो तो किती मोठा असेल किंवा तो किती छोटा पाहिजे, रेडी किती तुम्हाला पाहिजे, त्यानुसार आपण पॅन्टचं नेक ठरवूया. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला येते आपलं अप्पर चेस्टचं माप. अप्पर चेस्टचं माप आपण यासाठी घेतो कारण की बहुतेक भरपूर म्हणजे काही वेळा काही बॉडीज वेगळ्या असतात, जसे काहींचं हे अप्पर चॉईस आणि चेस्ट याच्यामध्ये भरपूर जास्त डिफरन्स असतात आणि तेव्हा म्हणजे आपल्याला त्यानुसार साईजमध्ये आपल्याला कटिंग करताना चेंजेस करावे लागतात म्हणून. आणि मी ते तुम्हाला समोर ब्लाऊज जेव्हा आपण कटिंग करू तेव्हा तुम्हाला सांगणार. तर माझी इथं अप्पर चेस्ट येते आहे. खूप जास्त टाईट असं धरायचं नाही, बरोबर मागून आपल्याला असं होऊन पाहिजे, खूप खाली नाही खूप वर नाही, बरोबर. त्याच्यानंतर इथे मला आलेलं आहे 34.5 माझं अप्पर चेस्ट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण चेस्ट राऊंड घेऊया. चेस्ट राऊंड बरोबर आपल्याला इथे फिक्स पॉईंट देऊन आपल्याला चेस्ट घ्यायचं. खूप असं टाईट किंवा खूप जास्त असं सोल म्हणजे ढिलं असं ठेवायचं नाही, बरोबर नॉर्मल माप घ्यायचं. इथे येतात 35. ठीक आहे. मागून हे बघू शकता माझं खाली एकदम परफेक्ट माप घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपलं लास्ट इथे ब्रेस्ट, जिथे आपल्या ब्लाऊजची लेंथ संपली आहे इथे तिथे आपल्याला माप घ्यायचं. आणि इथे ब्रेस्टमध्ये जेव्हा आपण माप घेऊ तेव्हा आपल्याला ते टाईटच घ्यायचं. जसं आपण हा टेप घेतला आणि खूप जास्त असं टाईट पहिले पकडायचं आणि मग ढिला सोडून द्यायचं. जिथे आपल्याला हे आलेलं आहे माप टेप माझं 28.5 माझं बेस्टचं माप आलेलं आहे. अजून एक दाखवून देते मी बेस्टचं माप कसं घेतलं आहे. हे आपलं इथे जिथे आपली लेंथ संपते त्या साईडला तिथे आपण एकदम टाईट माप टाकायचं आणि मग थोडंसं ढिलं मला एकदम टाईट सोडलं तर थोडंसं ढिलं सोडलं की माझं इथे आलेलं आहे 28 आलेलं आहे. आता 28 आलेलं आहे. ठीक आहे. त्या पद्धतीने आपण बॉडीचं मेजरमेंट घेऊया. आता आपण स्लीव्सचं मेजरमेंट कशा पद्धतीने घेऊ मी तुम्हाला सांगते. जेव्हा आपण ब्लाऊज आपलं हे जे तर आपण सरळ असं केल्याच्यानंतर इथे आपण आपलं शोल्डर आणि स्लीव्सचं जॉईंट ते आपलं तयार होते. तर इथे आपण पिन काढून इथे माप इथे आपण लावून देऊया, म्हणजे जेणेकरून आपण जेव्हा माप घेऊ स्लीव्सचं तेव्हा ते परफेक्ट असेल. ठीक आहे. स्लीव्सचं माप टाकताना आपण 3 मापे इथे घेतल्या जाईल. एक आहे 5 इंचावर, 8 इंचावर आणि 11 इंचावर. म्हणजे हे माप आपण प्रत्येक क्लायंटचं आपण घेऊन ठेवायचं, जेणेकरून आपल्याला क्लायंटनी नंतर आपल्याला सांगितलं त्यामुळे फुल स्लीव्स हवी आहे, त्यांना आपल्याला परत परत बोलण्याची गरज नाही पडणार कारण की आपल्याकडे ऑलरेडी त्यांचं माप असणार. ठीक आहे. इथे माप ठेवल्या बरोबर इथे ठेवल्याच्या नंतर आपण बघूया 5 इंच कुठे येते. इथे आल्यानंतर आपण इथे काय करू एक पिन लावून घेऊ. तिथे आपलं जर 5 इंच आलेलं आहे, 5 इंच जिथे आलेलं आहे तिथे आपण एक पिन लावून घेऊया आणि आपल्याला 8 इंच जिथे आलेलं आहे तिथे पण आपण एक पिन लावून घेऊ. हे 2 आपण मापे इथे लावून घेतले. त्याच्यानंतर आपल्याला या साईडचं जे राऊंड आहे ते आपण शेप घेऊया. राऊंडचं माप मेजरमेंट माझं तर 5 इंच 12.5 इंच येत आहे. आणि मग परत आपण 8 इंचावर बघूया माप किती आलेलं आहे 10.5. ठीक आहे. आणि आपल्या ब्लाऊजची किती लेंथ हवी आहे त्यानुसार मग तिथे माप घेऊ आपण. इथे आलेलं आहे 10. ठीक आहे. ही मापे यासाठी गरजेची आहे कारण की जेव्हा भरपूर लोकांचं जे इथे खूप जास्त मसल असतात त्याच्यामुळे इथे मग खूप जास्त टाईट होऊन जाते क्लायंटचं. त्याच्यामुळे हे माप घेणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याकडे माप असल्यावर आपण तिथे जेव्हा पेपर कटिंग करू तेव्हा आपल्याला या मापनुसार आपण त्याची कटिंग करू शकतो म्हणून. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं आहे नेक राऊंड, जे आपण प्रत्येक क्लायंटचं घेऊन ठेवायचं. नेक राऊंड घेत असताना आपण खूप खाली नाही घ्यायचं, असं
किंवा खूप वरतीसुद्धा घ्यायचं नाही आपल्याला. बरोबर इथे मधात आपलं नेक राऊंड घ्यायचं आहे. टाईट पण घ्यायचं नाही, एकदम व्यवस्थित जो माप आहे त्या मापानुसार आपल्याला घ्यायचं आहे. तर इथे मला माझं नेक येत आहे 13. ठीक आहे, नेक राऊंड येत आहे 13. मी हे सगळे मापे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देणार आहे. आणि यानंतर जर तुम्हाला व्हिडिओ समजला असेल आणि खूप हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला काही क्वेरी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न मांडू शकता. या ह्याच्यानंतर तुम्हाला कुठला व्हिडिओ आवडेल ते प्लीज तुम्ही मला इथे सांगू शकता. थँक्यू.